नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. भाग्यवान पुरुषांची 13 लक्षणं जी प्रत्येक माणसामध्ये नसतात. मित्रांनो, प्रत्येक मानवी शरीर अद्वितीय आणि विशेष असते आणि समुद्रशास्त्राच्या मते आपल्या शरीराची बनावट आणि त्यावरील काही आश्चर्यकारक गुण आपल्या जीवनाबद्दल आणि नशिबाबद्दल सखोल माहिती प्रदान करतात. या गुणांद्वारे आपण जाणून घेऊ शकतो की आपला जीवन प्रवास कोणत्या दिशेने जात आहे आणि आपण संपत्ती आणि समृद्धीकडे जात आहोत की नाही. आपल्या आयुष्यात असे काही वैशिष्ट्य आहे जे आपण खरोखर भाग्यशाली आहोत हे सूचित करते. आज आपण त्या विशेष निशाण आणि शरीराच्या भागांबद्दल सांगणार आहोत जे आपल्या जीवनात संपत्तीचे आगमन दर्शवते. हे गुण फक्त संपत्तीबद्दल सांगत नाहीत, तर हे देखील दर्शवते की आनंद, समृद्धी आणि अफाट यश आपल्या नशिबात लिहिले गेले आहे. आजच्या भौतिक जगात बरीच संपत्ती आहे. प्रत्येकाला पैशाची आवश्यकता आहे, मग तो गरीब किंवा श्रीमंत आहे. संपत्तीशिवाय धर्म किंवा कर्म दोघेही करता येणार नाही. संपत्तीशिवाय आपण भुकेल्याची भूक मिटवू शकत नाही. पवित्र शास्त्रात नमूद केलेल्या समुद्राच्या आणि शरीराच्या बनावटीमध्ये नमूद केलेल्या या गुणांच्या आधारे जो माणूस खूप भाग्यवान आहे आणि त्याच्या जीवनात धनवान होणे लिहिले आहे, हे लोक त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या भागीदारासाठी भाग्यवान असतात आणि त्याच्यामुळे त्यांचे सर्व कुटुंब सुखात जीवन जगतात. आपल्या शरीरावर असे गुण आहेत का जे आपले भाग्य चमकवतील? चला तर जाणून घेऊया आणि पाहूया की संपत्तीची देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्यावर कायमचे राहतील का. परंतु त्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सद्गुणी संतान प्राप्ती. ज्यांच्या घरात सद्गुणी संतान जन्म घेते ती व्यक्ती भाग्यवान माणसापेक्षा कमी नाही. शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की सांस्कृतिक, सुशिक्षित आणि आई-वडिलांचा आदर करणारे संतान ज्याच्या घरात जन्म घेते त्याची वृद्धावस्था सुखमय होते. असे व्यक्ती वृद्धावस्थेतही सुख भोगतात आणि मृत्यूनंतरही परलोकाचा आनंद घेतात. म्हणूनच असे म्हटले जाते की पूत सपूत तर संपत्ती जमा होय, पूत कपूत तर धनाचा नाश होय. सुकन्या पत्नी मिळणे हा एखाद्या माणसासाठी खूप भाग्यवान संकेत आहे. शास्त्रात असे सांगितले गेले आहे की जी स्त्री आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा लक्षात ठेवून काम करते ती सुकन्या असते. ज्या पुरुषाशी सुकन्या स्त्रीचे लग्न होते त्याची आयु भले कमी असो तरीही त्याच्या घरात नेहमी बरकत आणि सुख नांदते. कासवाच्या आकाराची फाट. ज्याची फाट कासवाच्या आकाराची असते तो खूप श्रीमंत आणि भाग्यवान असतो. तळहाताच्या मध्यभागी टीळ असलेल्या माणसाला असे म्हटले जाते की त्याला वाहनाचे सुख आणि समाजात खूप आदर सन्मान मिळतो. छातीवर केस. छातीवर बरेच केस असणाऱ्या पुरुषांना त्यांच्या आयुष्यात खूप आनंद, सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळते. अशा व्यक्ती स्वभावाने खूप समाधानी असतात आणि स्वतःसाठी जीवन जगतात. पायाची करंजी मोठी असणे. जर एखाद्या माणसाच्या पायाचे छोटे बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर असे लोक श्रीमंत असतात. ज्यांची मांडी लांब, जाड आणि मजबूत असते अशा पुरुषांचे भाग्य नेहमी त्यांचे साथ देते. लहान मान आणि साधारण मान खूप शुभ मानली जाते. अशा मानेचे लोक ज्यांची मान लांब नसते त्यांच्या आयुष्यात ते बरेच धन कमवतात. या पुरुषांच्या पायाचे सर्वात लहान बोट त्यांच्या पायाच्या इतर सर्व बोटांपेक्षा मोठे असते. अशा पुरुषांना त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते आणि असे लोक त्यांच्या आयुष्यात खूप पैसे कमवतात. ज्यांच्या हातात शंख, चक्र, गदा, रथ किंवा बाण अशा प्रकारचे निशाण असलेले लोक त्यांच्या जीवनात कोणावरही राज्य करण्याचा अधिकार नक्कीच मिळवतात. ज्या पुरुषांच्या हातात त्रिकोणाचे चिन्ह असलेले पुरुष त्यांच्या कुटुंबाचे नाव रोशन करतात. असे लोक सुखसोयींनी भरलेले असतात आणि त्यांचा स्वभाव खूप आनंदी असतो. पायावर तीळ असलेली व्यक्ती खूप भाग्यवान असते आणि ते आपले जीवन एखाद्या राजासारखे व्यतीत करतात. ज्या पुरुषांचे डोकं गोल आणि कपाळ रुंद असते ते बरेच प्रभावशाली असतात आणि सर्व प्रकारचा आनंद त्यांच्या कुटुंबास देण्याचा प्रयत्न करतात. निरोगी शरीर आणि मन हे नशिबाचे सर्वात मोठे लक्षण आहे. शास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की भाग्यवान होण्याचे पहिले लक्षण म्हणजे आपले शरीर नेहमीच निरोगी असावे. कायमस्वरूपी उत्पन्न हे भाग्यशाली असण्याचे मोठे लक्षण मानले जाते. धन्यवाद.